अनुभवी एवं हाई क्वालिफाइड स्टाफ के साथ इफेक्टिव स्टडी एनवायरमेंट देने वाली इंस्टीट्यूट यानी IIN इंस्टीट्यूट, 3rd फ्लोर, गुलशन टावर, जय स्तंभ स्क्वायर, अमरावती। संपर्क 76 205 33 664। अब आपके सपनों की उड़ान को पंख लगाएगा IIN। नमस्कार, सिटी न्यूजच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। आज दिनांक 7 मे 2024, वार मंगळवार। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने। प्रत्येक प्रश्नांचे सर्वात चांगले उत्तर म्हणजे शांत राहणे। आजचा सुविचार आपण बघितला। आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या। आपण ठळक बातम्या बघितल्या। आता घेऊया छोटासा ब्रेक। संपूर्ण लग्न बसता आराधना जवाहर रोड अमरावती। ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या। 2 मेच्या रात्री खोलापुरी गेट पोलीस स्टेशन हद्दीत घडलेल्या हत्या प्रकरणात पोलिसांनी अखेर मारेकरूला चांदूर रेल्वे येथून मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले आहे। उधारीचे पैसे मागण्यावरून चुलत भावासोबत वाद होऊन रागाच्या भरात हत्या झाल्याचे निष्पन्न झाले आहे। 2 मेला सायंकाळी चुलत भावानेच भावाचा काटा काढल्याची धक्कादायक घटना खोलापुरी गेट पोलीस स्टेशन हद्दीत घडली होती। ही हत्या आपसी वादात घडल्याची सूत्रांकडून माहिती आधी समोर आली होती। प्रतीक प्रवीण जोशी वय 25 वर्ष, राहणार खरकाडीपुरा परिसर असे मृतक युवकाचे नाव आहे, तर सुमित जोशी वय 24 वर्ष असे हत्या करणाऱ्या चुलत भावाचे नाव आहे। सुमितचे त्याच्या चुलत भाऊ प्रतीकवर उधारीचे पैसे होते। वारंवार त्याला पैसे मागण्यात आले, मात्र पैसे मिळत नसल्याने घटनेच्या दिवशी प्रतीक जोशी याला गाठले। तेथे वाद होऊन मृतकच्या छातीत पोटात चाकूने गंभीर वार करून घटनास्थळावरून आरोपी तात्काळ पसार झाला होता। घटनेची माहिती मिळताच खोलापुरी गेट पोलिसांनी सुद्धा धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला। पोलिसांनी आरोपीच्या शोधात मुंबई येथे रवाना होऊन शोध घेतला, मात्र तेथे आढळून न आल्याने तेथून रिकाम्या हाती पोलीस अमरावतीत परतले। मात्र मिळालेल्या गुप्त माहितीवरून पुन्हा खोलापुरी गेट पोलीस चांदूर रेल्वे तालुक्यात दाखल होऊन तेथून मोठ्या शिताफीने आरोपीला ताब्यात घेतले। बडनेरा पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्या विशेष पोलीस पथकाने वर्ली जुगारावर छापा टाकून यात 5 जणांना ताब्यात घेण्यात यश आले आहे। या कार्यवाहीत पोलीस पथकाने 20,700 रुपयाचा मुद्देमाल जप्त केलाय। बडनेरा पोलीस स्टेशन मागेच असलेल्या परिसरात वर्ली जुगार सुरू असताना बडनेरा पोलिसांना हा जुगार माहिती नसणे हा प्रश्न आता उपस्थित होत आहे। बडनेरा शहरातील आठवडी बाजारात सुरू असलेल्या वर्ली जुगार अड्ड्यावर शहर विशेष पोलीस पथकाने छापा टाकून 5 जणांना शिताफीने ताब्यात घेतले। नवी वस्ती परिसरातील आठवडी बाजारात 35 वर्षीय रिज्जू कुरेशी, राहणार अंजनगाव बारी, आशिष मारोतराव वाढीभस्मे, राहुल दादाराव वरठे, राहणार अंजनगाव बारी, अमित बाळू वानखडे, पंचशील नगर येथे राहणारा, तर लकडगंज बडनेरा राहणारा अभिषेक नरेंद्र सरडे या 5 जणांना ताब्यात घेतले। पोलीस पथकाने घटनास्थळावरून 20,700 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। सर्व जुगारांविरुद्ध बडनेरा पोलीस स्टेशन येथे गुन्हे दाखल केलेत। ही कारवाई शहर पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्या आदेशाने विशेष पोलीस पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र इंगडे, पोलीस कर्मचारी विनय मोहोड, सुनील लासूरकर, जहीर शेख, अतुल संभे, राहुल ढेंगेकर यांनी केली। 7 मेच्या दिवशी पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी गुन्हे शाखासह वाहतूक शाखेची तडफातडफी बैठक बोलावून या बैठकीत शहर गुन्हे शाखेची कानउघडणी केली। कारवाई दाखवा अन्यथा गुन्हे शाखेतून बदली करणार असा थेट अल्टिमेट दिला।
उन्हाचा पारा वाढत असल्याने आता प्रत्येक सिग्नलवर ग्रीन नेट लावण्याचे स्पष्ट केले, तर उन्हात दुपारी सिग्नल बंद राहणार ही खोटी माहिती असल्याचे सुद्धा पोलीस आयुक्त रेड्डी यांनी स्पष्ट केले. शहर पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांनी 7 मेच्या दुपारी वाहतूक शाखा अधिकाऱ्यांसह 2 शहर गुन्हे शाखा पोलीस अधिकाऱ्यांची तडफातडफी बैठक बोलावून अधिकाऱ्यांना सूचना दिल्यात. यावेळी शहरात वाढती गुन्हेगारी, हत्या प्रकरणसह अवैध धंद्यांची तक्रारी पाहता कारवाई दाखवा, अन्यथा गुन्हे शाखेतून बदली करणार असा अल्टिमेट देण्यात आला. दोन्ही शाखेने केलेल्या कारवाईची आधी माहिती जाणून घेतली. शहरात लोकसभा निवडणूक शांततेत पार पडली, मात्र आता शहरात हत्या प्रकरण, चोरीसह गुन्हेगारी घटना वाढल्याने कडक कारवाईचे आदेश देण्यात आले. यासोबतच शहर वाहतूक पोलीस विभागाच्या अधिकाऱ्यांना सुद्धा सूचना देण्यात आल्या. वाढता उन्हाचा पारा पाहता सिग्नलवर वाहन चालकांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्यामुळे त्या ठिकाणी आता ग्रीन नेट लावण्याचे निर्देश देण्यात आले. शहरातील सिग्नल दुपारच्या वेळी बंद राहणार ही खोटी माहिती असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. आजकाल घर बंद करून बाहेर जाणे म्हणजे पश्चातापाची वेळ येणे होय. घराला कुलूप लावून गेली की अज्ञाताचे लक्ष जाऊन चोरी करून आपले काम फते होऊन लाखोंच्या चोरीची अनेक घटना समोर येत आहे. अशीच घरफोडीची घटना राजापेठ पोलीस स्टेशन हद्दीत घडली. घरात असलेली महिला कामानिमित्त बाहेर गेली असता अज्ञात चोरट्याने घरातील 6,35,000 रुपयांचा मुद्देमाल चोरी करून पसार झाला. महिलेने राजापेठ पोलीस स्टेशन गाठून अज्ञात विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले. उन्हाळ्यात घरफोडीच्या घटनेत अमरावती शहरासह ग्रामीण भागात भरमसाठ वाढ होताना दिसून येत आहे. उन्हाळ्यात मुलांना शाळेला सुट्टी असल्याने अनेक कुटुंब घराला कुलूप लावून बाहेरगावी जात असतात. बाहेरगावी जाण्यापूर्वी शेजारच्या नागरिकांना अथवा नजीकच्या पोलीस स्टेशनला माहिती देणे गरजेचे असते, मात्र अनेक नागरिक यावर दुर्लक्ष करतात. अशातच लक्ष देऊन असणारे चोरटे चोरी करून पसार होत असतात. अशीच घटना राजापेठ पोलीस स्टेशन हद्दीत राहणाऱ्या एका महिलेच्या घरी घडली. फिर्यादी महिला कामानिमित्त घराला कुलूप लावून गेली. सायंकाळी घरी परत आल्यानंतर रूममध्ये पाहणी केली असता सर्व सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसून आलेत. अलमारीमधील एक मंगळसूत्र 40 ग्रॅम, एक लहान मंगळसूत्र 15 ग्रॅम, एक 18 ग्रॅम मंगळसूत्र, एक 11 ग्रॅमचा नेकलेस, 4 ग्रॅमची अंगठी, 3 जोडे, कानातले प्रत्येकी 4 ग्रॅमचे, कानातले टॉप 2 ग्रॅम, अंगुठी 5 ग्रॅम, तसेच ड्रॉवरमध्ये ठेवलेल्या 500च्या 200 नोटा म्हणजेच 1 लाख रुपये रोख असा एकूण 6,35,000 रुपयांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला. यावर फिर्यादी महिलेने राजापेठ पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली. यात राजापेठ पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध कलम 454, 380 भादवी अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. अमरावती शहरात रस्त्याच्या दुतर्फा करण्यात आलेले अतिक्रमण पाहता मनपा अतिक्रमण विभागाने आता धडक कारवाई केल्याचे दिसून येत आहे. सकाळी राजकमल चौक, नमुना गांधी चौक, टांगापाडावसह आदी परिसरात धडक अतिक्रमण मोहीम राबविण्यात आली. या कारवाईत रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या हातगाडी साहित्य सुद्धा जप्त करण्यात आले आहे. अमरावती शहरातील राजापेठसह गर्दीच्या परिसरात रस्त्याच्या दुतर्फा अनेकांनी हातगाडी लावून अतिक्रमण केल्याचे दिसून येत आहे. यामुळे रस्त्याने ये-जा करणाऱ्यांना, वाहन चालकांना तसेच पादचाऱ्यांना ये-जा करण्यास तारेवरची कसरत करावी लागत आहे. अशा वाढत्या अतिक्रमणामुळे रस्त्यावर अपघाताला निमंत्रण मिळण्यास शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आता अशा अतिक्रमणावर मनपा अतिक्रमण विभाग सज्ज झाला असून 6 मेच्या सकाळी शहरात धडक अतिक्रमण मोहीम राबविण्यात आली. मनपा आयुक्त देविदास पवार यांच्या आदेशाने अतिक्रमण पथक प्रमुख योगेश कोल्हे यांच्या मार्गदर्शनात नमुना परिसर, राजकमल ते गांधी चौक रोड, टांगापाडाव, प्रभात चौक, चित्रा चौक, चौधरी चौक, पंचवटी चौक, रेल्वे स्टेशन रोड येथे धडक कारवाई करण्यात आली. या दरम्यान विभागाच्या कर्मचाऱ्यांनी अनेक ठिकाणावरून साहित्य जप्त करून कारवाई केली. या कारवाईत 2 ट्रक साहित्य जप्त करण्यात आले. राबविण्यात आलेल्या कारवाईत अतिक्रमण विभागाचे कर्मचारी व पोलीस कर्मचारी उपस्थित होते. अमरावती येथून विमानसेवा सुरू होण्याच्या दृष्टीने विमानतळाची प्रलंबित कामे कालमर्यादेत पूर्ण करण्यासाठी संबंधित यंत्रणेने समन्वयाने काम करावे. अमरावतीमध्ये अत्याधुनिक विमानतळ निर्माण होण्यासाठी सर्व प्रशासकीय विभागांनी मिशन मोडवर काम पूर्ण करून प्रकल्प पूर्णत्वास न्यावा असे निर्देश जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी दिले. 7 मेच्या दिवशी बेलोरा विमानतळ विषयावर नियोजन भवन येथे आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीला अनेक अधिकारीसह विमानतळ विकास प्राधिकरण विभागाचे अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या महसूल भवन येथे बेलोरा विमानतळ संदर्भात आढावा बैठक आयोजित करण्यात आली.
या बैठकीत बेलोरा विमानतळ येथून विमानसेवा सुरू करण्यासाठी चर्चा करून उपस्थित अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आलेत. यावेळी जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी सर्व अधिकाऱ्यांना काम जलद गतीने करण्यासाठी निर्देश दिलेत. बैठकीला महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाचे व्यवस्थापकीय संचालक स्वाती पांडेय, पोलीस अधीक्षक विशाल आनंद, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर दिलीप सौंदडे, अग्निशमन अधिकारी कुलदीप काळे, महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता DR देशमुख, मयूर जिरापुरे उपस्थित होते. विमानतळाच्या अद्ययावतीकरणाची जबाबदारी शासनाने MADC कडे सोपविली आहे. त्यानुसार विमानतळावर ATR 72 किंवा तत्सम प्रकारची विमाने उतरण्याची सोय होण्यासाठी धावपट्टी विस्तार व रात्रीच्या वेळी विमाने उतरण्यासाठी आवश्यक सुविधा तातडीने पूर्ण होण्यासाठी संबंधित विभागाने समन्वयाने काम करावे. विमानतळाच्या रनवेमध्ये येणारे वृक्ष तसेच वन्य प्राण्यांमुळे होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना वन विभागाला दिल्यात. तसेच विमानतळालगत असलेल्या घरांचे स्थानांतरण करण्यासाठी संबंधितांसोबत चर्चा करून आवश्यक ती उपाययोजना करावी. तत्पूर्वी MADCचे अधिकारी व तहसीलदार यांनी एकत्रित विमानतळालगतच्या भागाची पाहणी करून अहवाल सादर करावा. विमानतळाच्या ठिकाणी 2 रुग्णवाहिकांसह आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे. सुरक्षेच्या दृष्टीने 24 तास पोलीस चौकी सुरू राहील यासाठी नियोजन करावे. तसेच येथील महावितरणाचे प्रलंबित कामे वेगाने पूर्ण करावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी कटियार यांनी दिलेत. भेटू एका छोट्याशा विश्रांतीनंतर. किचन गृहिणी से जुड़ा एक अटूट हिस्सा, जहां उसे मिले हर एक चीज अपनी सही जगह पर. इसलिए अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली आपको लगने वाली साइज अनुसार, आपके किचन के अनुसार, बिल्कुल आपकी इच्छा अनुसार उच्चतम क्वालिटी के किचन ट्रॉलीज मैन्युफैक्चरिंग से सीधे आप तक, यानी 100% वाजिब दाम, न देखभाल की जरूरत, न जंग लगने की परेशानी, आसानी से वॉश करने हेतु उत्कृष्ट कैरियर सिस्टम, साथ ही स्टेनलेस स्टील जीना रेलिंग, डेकोरेटिव ग्रिल एवं गेट भी हम बना कर देते हैं. अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली, दस्तूर नगर चौक के पास, MIDC रोड, अमरावती, महाराष्ट्र. विश्रांतीनंतर पुन्हा आपले स्वागत. अमरावती शहरातील समाजसेवी तसेच व्यावसायिक देवराज तिवारी यांच्या चोरमावली गावातील शेतात असलेल्या इच्छापूर्ती महादेव गोसेवाश्रमात टीन शेडचे भूमिपूजन कार्यक्रम कालीमाता मंदिर विश्वस्त शक्ती महाराज यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पूजा अर्चना करून भूमिपूजन करण्यात आले. या उपक्रमाबद्दल आणि गोमातेबद्दल आस्था ठेवणाऱ्या देवराज तिवारी यांचे शक्ती महाराज यांनी अभिनंदन केले. अमरावती शहरात सर्व परिचित असलेले देवराज तिवारी यांनी आपल्या शेतात गौसेवा आश्रमाची स्थापना करून गौसेवा करीत आहेत. चोरमाहुली येथे तिवारी यांच्या शेतात इच्छापूर्ती महादेव गौसेवाश्रम निर्माण करून दररोज गौसेवा केली जात आहे. अशातच याच ठिकाणी टीन शेड बांधण्याचा संकल्प असताना टीन शेडचे भूमिपूजन सुद्धा पूजा अर्चना करून करण्यात आले. कालीमाता मंदिर विश्वस्त श्री शक्ती महाराज यांच्या हस्ते पूजा अर्चना करून टीन शेडचे भूमिपूजन करण्यात आले. भूमिपूजन कार्यक्रमाला सिटी न्यूज चॅनलचे प्रबंध संपादक डॉक्टर चंदू सोजतिया, अनिल मिश्रा, सुरेश सादानी उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी गायीला चारा पाणी देऊन सेवा दिली. टीन शेडचे भूमिपूजन करण्यात आले. येत्या 15 दिवसात याच टीन शेडचे उद्घाटन सुद्धा करण्यात येणार आहे, अशी प्रतिक्रिया शक्ती महाराज यांनी व्यक्त केली. स्वतःच्या शेतातच गौसेवाश्रमाची स्थापना करून गौसेवाचा आदर पाहता शक्ती महाराज यांनी देवराज तिवारी यांचे अभिनंदन केलेत. या दरम्यान त्यांनी गौमातेला राष्ट्रीय माता घोषित करण्याचे सुद्धा आवाहन केले आहे. आज माता महाकाली के आशीर्वाद से आज यहाँ पे जो नाग देवता बैठे हैं देवराज जी तिवारी है, इनकी जो खेती है यहाँ पे गौशाला है. आज गौशाला के लिए मुझे चंदू भैया सुजय का फ़ोन आ गया था कि अपने देवराज जी तिवारी के खेती में चलना पड़ता, गौशाला का टीन का शेड बना रहे हैं, उनका अपने को भूमि पूजन करना है. और आज हमारे पूरे अमरावती निवासी हमारे मिश्रा जी, भैया जी, देवराज जी तिवारी, चंदू और सुजोदिया, हमारे भैया जी बैठे हैं, सादानी जी बैठे, भैया जी बैठे हैं, इनके समस्त में. और यहाँ पे जो मेन देवता बैठे हनुमान जी महाराज, शिव परिवार, उनके साक्षी में हमने यहाँ पे आज भूमि पूजन कराए देवराज जी तिवारी जी के हस्ते और हमारे अमूल जी के हस्ते.
यहाँ पे गौ माता की भूमि पूजन हुआ है टीन का शेड का। उसी दिन में जल्दी से टीन का शेड खड़ा होने वाला है और 15 दिन के बाद में इसका उद्घाटन के लिए हम लोग सभी यहाँ पे आएंगे, क्योंकि ये अच्छा काम कर रहे हैं। मैं गौ माता से एक ही प्रार्थना करूँगा, गौ माता ऐसा सबकी बुद्धि ऐसी फिराए कि जैसा हमारे देवराज जी तिवारी जी जो गौ माता जो कसे के कने गैया जा रही है जो पाट रहे हैं, ऐसे पूरे के पूरे शहर के अंदर पूरे महाराष्ट्र में हर मिनिस्टर हर खासदार आमदार के दिमाग की बुद्धि अच्छी करो। इन्होंने हम लोगों को सबको सपोर्ट करना चाहिए और हमारी गौ माता को जल्दी से राष्ट्र घोषित होना चाहिए। बस मैं यही विनती करता हूँ हमारे गवर्नमेंट से। मुझे विश्वास है हमारे आमदार खासदार सभी पे कि जल्दी से जल्दी हमारी राष्ट्र गौ माता राष्ट्र घोषित करने के लिए सेशन में आवाज उठाएंगे। बोलो महाकाली माता की जय, गौ माता की जय, गौ माता की। सर्वत्र उन्हाने सर्व नागरिकांचा जीव कासावीस झाला आहे। अशात रस्त्यावर आपली उपजीविका करणाऱ्या छोट्या दुकानदारांना भर उन्हात साहित्य विकणे कठीणच झाले आहे। अशांना आधारवड म्हणून संकल्प शेतकरी संघटनेचे अध्यक्ष नितीन कदम हे मदतीला धावले। नितीन कदम यांनी भल्या मोठ्या आकाराच्या प्रत्येकांना छत्र्या वाटप करून मानवतेचा परिचय करून दिला। या उपक्रमामुळे अनेकांनी नितीन कदम यांचे आभार मानले। बडनेरा शहरातील सामाजिक सेवेसोबतच नागरिकांच्या विविध मूलभूत सुविधांच्या प्रश्नांचा वाचा फोडण्याचे काम नितीन कदम व त्यांची संकल्प शेतकरी संघटना नेहमीच करीत असते। नुकतेच बडनेरा ग्रामीण भागातील नागरिकांसाठी पाण्याचे विविध स्तोत्रांच्या प्रकल्पाची बातमी माध्यमात झळकत असताना त्यांनी शहरी भागातील पदपथावरील लघु उद्योजकांसाठी हक्काचे छत्र या उपक्रमाअंतर्गत 38 व्यावसायिक छत्र्यांचे वितरण केलेत। देशभरासह उष्णतेने विक्रम मोडीत काढत या उष्णतेचे चटके विदर्भातील अमरावतीमध्ये सोसावे लागत आहे। या जळजळीत उन्हाच्या चढत्या पाऱ्यामध्ये पदपथावरील छोटे व्यावसायिक आपल्या उदरनिर्वाहासाठी झीज करून उघड्यावर उन्हाचे चटके सहन करतात। यास त्यांच्या सोयीस्कर व्यवसायाकरिता नितीन कदम यांनी बडनेरा शहरासह यशोदानगर, दस्तूरनगर, कलोतीनगर, नवाते चौक, गोपालनगर व इतर परिसरात अत्याधुनिक प्रणालीच्या छत्र्यांचे वितरण करण्यात आले। 38 पदपथावरील उद्योजकांनी या योजनेचा लाभ घेतला। या उपक्रमामुळे अनेक नागरिकांनी नितीन कदम यांचे आभार मानलेत। यावेळी संकल्प शेतकरी संघटनेचे अध्यक्ष नितीन कदम, सचिव परवेश कदम, अक्षय धुळस, स्वप्नील मालधुरे, अभिषेक सवाई, अंकुश मोरे, आकाश पाटील व संघटनेचे सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते। परतवाडा शहरातील विजयश्री पार्क येथे सुरू असलेल्या शिवमहापुराण कथा कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या दिव्यांग बांधवासह पोलीस बांधवांना थंड पिण्याची व्यवस्था करण्यात आली आहे। हा उपक्रम परतवाडा सराफ असोसिएशन वतीने आणि पत्रकार संघाच्या वतीने राबविण्यात आला। कडक उन्हात भर रस्त्यावर सुरक्षा देणाऱ्या पोलीस बांधवांना सुद्धा थंड पिण्याच्या बॉटलची व्यवस्था करण्यात आली। या उपक्रमामुळे परतवाडा शहरात सराफा असोसिएशनचे सर्वत्र अभिनंदन होत आहे। परतवाडा शहरात सुरू असलेल्या शिवमहापुराण कथेत सहभागी होण्यासाठी अमरावती जिल्ह्यासह इतर राज्यातून हजारो लाखो भाविक भर उन्हात दाखल होत आहेत। या दरम्यान येथे दिव्यांग भाविकांना उन्हापासून बचाव होण्यासाठी त्यांना थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व्हावी या उदात्त हेतूने येथील सराफा असोसिएशन सरसावली आहे। शिवमहापुराण कथेत दिव्यांग बांधवांना तसेच पोलीस बांधवांकरिता निशुल्क जलसेवा वितरण करण्यात आली। सराफा व्यावसायिकसह राज्य मराठी पत्रकार संघाचे संजय जोशी, नितेश किल्लेदार, ललित कांबळे यांच्या वतीने तैनात पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना थंड पाण्याच्या बॉटल वितरण करण्यात आल्या। हा संकल्प 12 मे पर्यंत सुरू राहण्याचा संजीव डागा, मनीष अग्रवाल यांनी केला आहे। शिवजी का दृष्टांत मेरे आत्मा ने बोला, मेरे अंदर जो शिवात्मा बैठा हुआ है उसने बोला कि पानी की व्यवस्था करो। ये लोग धूप में जा रहे हैं, ये कहाँ पानी पिएंगे, किसको मांगेंगे। इसलिए मैंने मेरे माँ के संस्कार के तहत, मेरे माँ ने बाप ने जो संस्कार मेरे पर किए उसके तहत मैंने यहाँ पर पानी लगाई और खुद के पैसे से किसको 1 रुपया भी मंगा नहीं और खुद के बल के पर ये सब पानी पीने की व्यवस्था कर रही है। आज दिव्यांगों के लिए और पत्रकारों के लिए पानी की व्यवस्था है। देखिए आपने जल सेवा, इस पर क्या प्रतिक्रिया आपकी? आप तो बहुत बड़ा मैंने जो शिव तत्व आपके सामने सादर किया वो शिव तत्व आपके अंदर घुसा और वो घुसने के बाद आपने दिव्यांग और ये पुलिस की व्यवस्था की। पुलिस वाले के बेचारे का कोई चारा नहीं,
वो पुलिस वाले का हम दाता बने, इसलिए आपका धन्यवाद। सराफा एसोसिएशन की तरफ से श्री शिव महापुराण में निःशुल्क पानी का वाटप, ठंडे पानी का वाटप किया जा रहा है, जो कि सिर्फ पुलिस कर्मचारी और दिव्यांग व्यक्तियों के लिए रहेंगे। जवळपास आम्ही काल आता समजा काकाजी धाबा आणि प्रहार संघटनेच्या मार्फत आम्ही इथं काल मठ्ठ्याचं वाटप केलं होतं। कमीत कमी काल 20,000 ग्लास आमचे जे आणले होते ते कमी पडले। त्याच्यानंतर आम्ही अजून 10,000ची ग्लासची व्यवस्था करून दिली आम्हाला। अंकुश दवंदळ यांनी, सौरभ बोतकरे, गुलुगुले यांनी आम्हाला जवळपास असे 20,000 ग्लास काल अजून निंबू पाण्याकरता आणून दिले, तेही कमी पडले। काल जवळपास समजा हा दिवसभरात आराखडा घेतला 40,000चा जवळपास ग्लास इथून निघाले। आज सकाळपासून आम्ही 7 वाजतापासून स्टॉल लावून बसलो आहे, सगळे मित्रमंडळ, काकाजी धाबा आणि प्रहार संघटनेच्या मार्फत। मुझे ये बताइए, चित्रकार होना चाहते थे हम, बस ये सेवा के माध्यम से लीन हो गए। दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा वाठोडा शुक्लेश्वर या गावी श्री लक्षेश्वर महाराज यांची भव्य शोभायात्रा काढण्यात आली। ही परंपरा 100 वर्ष जुनी असून 5 मेच्या दिवशी सुंदरकांड कार्यक्रम आयोजित करून महाप्रसादाने समारोप करण्यात आला। या कार्यक्रमात शेकडो भाविकांनी सहभाग घेऊन महाप्रसादाचा आनंद घेतला। येथे महानुभावपंथीय श्री लक्षेश्वर बाबाचे मंदिर आहे आणि शेकडो वर्ष जुनी परंपरा आहे। सालाबादप्रमाणे याही वर्षी चैत्र महिन्याच्या 12चा हा रथ निघतो। भाविक भक्त मोठ्या उत्साहाने या रथाला उत्स्फूर्त प्रतिसाद देतात आणि हा आज पूर्ण गावातून हा रथ काढला जातो आणि सालाबादप्रमाणे यावर्षी सुद्धा हा रथ निघालेला आहे। गेल्या 100 वर्षाची परंपरा आहे। मध्यंतरी काही कालखंड बंद झाला होता, पण गेल्या 30-40 वर्षापासून अविरत हा रथ लक्षेश्वर मंदिराच्या वतीनं दरवर्षी काढण्यात येतो। महानुभाव संप्रदायाचं श्री चक्रधर स्वामी याच्यावर असताना, फिरंतीवर असताना वाठोडा शुक्लेश्वर हे लक्षेश्वर संस्थान या ठिकाणी आले होते। त्यानिमित्तानं या ठिकाणी मंदिराची निर्मिती झाली व आज तायागत हा रथ गेल्या 100 वर्षापासून कंटिन्यू चालू आहे। गावातले सर्व भाविक भक्तजन एका ठिकाणी येऊन आणि पहिल्या दिवशी रथयात्रेचा कार्यक्रम असतो व दुसऱ्या दिवशी पंचावतार उपार व अन्नदानाचा महाप्रसादाचा मोठ्या प्रमाणात कार्यक्रम असतो। धन्यवाद। माझं नाव संदीप माणिकराव भुसारी। काहीच आठवड्यापूर्वी झालेल्या अवकाळी पाऊस आणि चक्रीवादळामुळे चांदूर बाजार तालुक्यातील अनेक शेतातील विद्युत खांबसह विद्युत तार शेतात पडले। अशात मात्र अद्यापपर्यंत शेतातील पडलेले खांबसह तार वाहिनी न जोडल्याने शेतकऱ्यांना आता शेतीची मशागत कशी करावी असा प्रश्न उपस्थित होत आहे। यावर वीज वितरण कंपनीचा भोंगळ कारभार समोर येत आहे। अमरावती जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाने अनेक नुकसान केले आहे। त्यामध्ये चांदूर बाजार तालुक्यात शेतामध्ये पडलेल्या पोल तार यामुळे शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागतो आहे। याकडे मात्र कुठल्याही अधिकारी प्रशासनाचे लक्ष नाही। याकरिता शेतकऱ्यांनी शेतीची मशागत कधी करायची असा मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उपस्थित झाला आहे। काही दिवसांपूर्वी मोठ्या प्रमाणात चक्रीवादळ आल्याने बऱ्याच ठिकाणी मोठमोठी झाडे व विजेचे खांब खाली कोसळले होते। ते सर्व विजेचे खांब तुटल्याने विद्युत वाहिनीच्या तारा शेतात पसरलेल्या आहे।
शेतीची मशागत करण्याकरिता थोडेच दिवस शिल्लक राहिलेले असून अजूनपर्यंत तुटलेल्या विजेच्या खांबाची व शेतात पसरलेल्या तारांची अजूनपर्यंत जोडणी केलेली नाही. थोड्या दिवसातच पेरणीला सुरुवात होणार असून शेतकरी शेतीची मशागत करीत आहेत. परंतु तुटलेले विजेचे खांब व सर्वत्र शेतात पसरलेल्या विजेच्या तारा गेल्या कित्येक दिवसांपासून जसेच्या तसेच शेतकऱ्यांच्या शेतात पसरलेल्या आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीची मशागत करताना मोठी अडचण निर्माण झाली आहे. काही शेतकरी तर शेतातील तुटलेल्या तारा हाताने वर करून आपल्या शेताची मशागत करीत आहेत, तर काही शेतकरी शेतात तुटलेले विजेचे खांब ट्रॅक्टरच्या साहाय्याने बाजूला करताना दिसून येत आहे. यामध्ये मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु निगरगट्ट वीज वितरण कंपनीला अजूनपर्यंत जाग आलेली नाही. त्यामुळे शेतकरी वर्गात संताप व्यक्त केला जात आहे. निवडणुकीपूर्वी नेते मंडळी, लोकप्रतिनिधी यांनी बऱ्याच प्रकारची शेतकऱ्यांना आश्वासने दिली. शेतकऱ्यांना भूलथाप देऊन त्यांची मते मिळवली. आता निवडणूक पार पडली असून कोणीच नेते मंडळी किंवा लोकप्रतिनिधी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलायला तयार नाही. म्हणतात ना, काम झाले आमचे, काय करावे तुमचे, अशागत शेतकऱ्यांची स्थिती झाली आहे. सध्या शेतीचा हंगाम जोरात सुरू आहे. शेतकरी लगबगीने शेतीचा हंगाम पूर्ण करण्याच्या कामाला लागले आहे. उन्हाळा चांगलाच तापत असून मे महिन्याचे काहीच दिवस शिल्लक आहे. त्यामुळे शेतकरी शेतीची मशागत करण्यात व्यस्त आहे. पावसाळा अगदी तोंडावर आला असून महावितरण कंपनीने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. तात्काळ विजेचे खांब व तुटलेल्या तारा दुरुस्त कराव्या, अन्यथा वीज वितरण कंपनीवर शेतकऱ्यांच्या वतीने मोर्चा काढण्यात येईल असे सुद्धा काही शेतकऱ्यांकडून बोलले जात आहे. मेळघाटातील खडीमल या दुर्गम आदिवासी गावात पिण्याच्या पाण्याची भीषण प्रश्न उपस्थित झाला असता नागरिकांच्या मदतीला समाजसेविका ज्योती सोळंके या सरसावल्या. ज्योती सोळंके यांनी स्वतःच्या खर्चातून गावात 14 पाणी टँकरने पाणी पुरवठा केला. पाण्याचा प्रश्न निकाली लावल्याने नागरिकांनी सोळंके यांचे आभार मानले. मेळघाट सामाजिक कार्यकर्ती ज्योती सोळंके यांनी ग्रामपंचायत खडीमल येथील बैठकीत मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी यांच्यासोबत खडीमल येथील पाण्याचा ज्वलंत असलेला प्रश्न सोडविला. तसेच ज्योती सोळंकेकडून अतिरिक्त पाण्याचा पुरवठा 14 पाण्याचे टँकरद्वारा पाणी पुरवठा करण्यात आला. खडीमल गावातील नागरिकांनी ज्योती सोळंके यांचे आभार मानले. पहिल्यांदा या अतिदुर्गम भागातील आदिवासी बांधवांचा सर्वात मोठा पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी ज्योती सोळंके समोर आल्यात. मुख्य उपस्थिती म्हणून या गावामध्ये गटविकास अधिकारी भिलावेकर, मुख्य कार्यकारी अभियंता सुनील जाधव, डीई पाणी पुरवठा ग्रामीण खाटकर, सरपंच छोटेलाल जामुनकर उपस्थित होते. ग्राम खडीमल येथे 14 टँकरची पाण्याची सुविधा करून देणे तसेच लवकरात लवकर येथील तलावाच्या खोलीकरणाचे आदेश दिलेत आहे. 1800 लोकसंख्येच्या असलेल्या या खडीमल गावात अतिदुर्गम भागात ज्योती सोळंके यांनी केलेल्या कार्याबद्दल त्यांची सर्वत्र प्रशंसा होत आहे. धारणी शहरातील नगरपंचायतचे कचरा मजुरांना घेऊन ठेकेदारचा विषय समोर आणला होता. 7 मेच्या दिवशी संपूर्ण मजुरांनी युवा स्वाभिमानचे दुर्योधन जावरकर सह सिटी न्यूज प्रतिनिधी संदीप राऊत यांच्याकडे आपली समस्या सादर केली होती. यावर आमच्या सिटी न्यूज चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण समस्या चॅनलच्या माध्यमातून प्रसारित केल्या. यावर आता धारणी नगरपंचायत कार्यालयाअंतर्गत प्रशासकीय अधिकारी अमीन शेख यांच्यासोबत संपर्क साधून त्यांना विचारले असता आम्ही रीतसर पत्र व्यवहार संबंधित ठेकेदारांसोबत करत आहोत, लवकरच काही तोडगा काढला जाईल असे आश्वासन देण्यात आले. धारणी नगरपंचायतचे कर्मचारी आज इथं युवा स्वाभिमान कार्यालयावर जमलेले आहे आणि ते प्रत्येक समस्या घेऊन युवा स्वाभिमानच्या कार्यालयात येऊन राहिले, परंतु त्यांची मागणी कोणत्याही प्रकारनं नगरपंचायत पूर्ण करून नाही राहिली. यासाठी आज आपण स्पष्ट मजुरांसोबतच बोलून घेऊ की यांची काय समस्या आहे आणि जाणून घेऊ यांची समस्या. आपण क्या समस्या? हमारी समस्या ये है कि हम 17 दिनों से बेरोजगार हैं और हमारे कुछ यानी कि काम धंधे है ही नहीं. हम ये समझ लो कि हमारी यही एक विनती है नगर पंचायत और ठेकेदारों से कि हमारे जल्द से जल्द हमारे को काम पे लगाए और हमारा जो पैसे है वो दे दे. ये हमारे जो 17 महीने का EPF है, 17 महीने का EPF भी नहीं दिए और 1.5 महीने 20 दिन की जो पगार है वो भी नहीं मिली हमारे को. हमारे ऐसे लाले आ गए, भुखमरी के लाले आ गए. हम गवर्नमेंट से यही दुआ कर रहे कि ये देखो हमने लेटर दिए नगर पंचायत में, EDO ऑफिस में, तहसीलदार साहब को, पुलिस स्टेशन में, सभी को हम लेटर दे रहे. हमारे को न्याय मिलना चाहिए.
हमारा जो काम चालू था वो काम भी मिलना चाहिए हमारे को, और हमारे पैसे जो रुके हुए वो भी मिलना चाहिए। आज कितने दिन से बेरोजगार है? 17 दिन से। 17 दिन से इनको रोजगार नहीं आहे। नगर पंचायत कार्यालयाअंतर्गत जे मजूर आता सध्या काम करत होते त्यांचे आपण म्हणणे जाणून घेतले। त्याचप्रमाणे आता प्रशासकीय अधिकारी इथं अमीन शेख बसले आहे, आपण त्यांच्याकडून सुद्धा मजूरांची जी समस्या है जान घें। अभी जो मजदूरों ने काम बंद किए है उनकी जो समस्या उसके बारे में आपका क्या कहना है? हमने जिस ठेकेदार को भी जो काम दिया है घन कचरा व्यवस्थापन का, हमने उससे टन के हिसाब से काम किया है। अब वो लेबर मार्फत करवाए, मशीनों मार्फत करवाए, उसकी अपनी नैतिक जवाबदारी है। ये जो लेबर है वो धागे नगर पंचायत से रिलेटेड नहीं है। जो लेबर चल रहे हैं तो कंत्राटदार जो है उन्हीं के अंदर में है। देखो कैसा है, इनकी समस्या ऐसी है कि सबसे बड़ी समस्या तो इनकी ये है कि ये जो लोग आज 17 महीने से इन्होंने काम किए हैं, इनको जो बेसी करके जो भी इनका जो एक ये रहता है, जिसका इनकी जो तनख्वाह होती है 10,500 रुपये तनख्वाह है, और उसका जो हर महीने का एक कॉन्ट्रैक्टर जो भी रहता है EPF भरना पड़ता है। वो EPF होता है कि जो 10,500 रुपये के हिसाब से, मतलब इनका EPF बनता है 1,300 रुपये, और वो 1,300 रुपये अगर भरते हैं तो उनको दर महीने का उनको 2,800 रुपये परत मिलता है। पर ये कॉन्ट्रैक्टर ने इनका EPF नहीं भरने से इनको आज EPF का माध्यम से जो 2,800 रुपये मिलने वाले थे वो 2,800 रुपये से वंचित कर दिया है। और मैं आज हमारे युवा स्वाभिमान की तरफ से सबको ये बताना चाहूँगा कि जिस भी मजदूरों को इन्होंने जो EPF से जो मतलब इन्होंने जो वंचित किया है, ये वंचित नहीं होना चाहिए। इसके लिए हमारे युवा स्वाभिमान पार्टी आज पूरे तरीके से उनके साथ में है और उनके साथ में रह के उनको न्याय दिलाएंगे। अगर न्याय नहीं मिलता है तो हम रास्ते पे उतर कर और प्रशासन को मजबूर करके उनको न्याय दिलाने का काम करें। अकोला शहरात चोरट्यांनी शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास एका प्रतिष्ठित व्यापारीच्या घरात प्रवेश करून तब्बल 2 कोटीचा मुद्देमाल चोरून पसार झाले होते। या घटनेने अकोला शहरात नागरिकात भीतीचे वातावरण पसरले असून चोरट्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली होती। या दरम्यान मात्र पोलिसांनी एकाला अहमदनगर जिल्ह्यातून ताब्यात घेतले। ताब्यात घेतलेल्या चोरट्याने चोरी केल्याची कबुली दिली असून यात आणखी चोरट्याचा समावेश आहे का याचा शोध आता पोलीस घेत आहे। अकोला जिल्ह्यातील नागरिकांसह व्यापारी सुरक्षित नाही का, हे गेल्या शुक्रवारी मध्यरात्री घडलेल्या धाडसी चोरीतून स्पष्ट होत आहे। अकोल्यात शुक्रवारी मध्यरात्री चोरट्यांनी चांगलाच धुमाकूळ घातलाय। अकोल्यातल्या गोरक्षण रोडवरील एका प्रतिष्ठित उद्योगपतीच्या बंगल्याला काही अज्ञात चोरट्यांनी लक्ष्य करून तब्बल 2 कोटी रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता। प्रतिष्ठित उद्योगपती ब्रिजमोहन भरतिया यांच्या निवासस्थानी ही चोरी करण्यात आली। भरतिया यांचं कुटुंब गाढ झोपेत असताना अज्ञात चोरट्यांनी बंगल्याच्या मागील बाजूस खिडकी तोडून आत प्रवेश केला आणि सोनं-नाणं यासह चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम असा एकत्रित 2 कोटी रुपयांचा मुद्देमाल पळून नेला आहे। या घटनेची माहिती मिळताच खदान पोलिसांसह अकोला पोलिसांचं स्थानिक गुन्हे शाखेचं पथक यासह पोलीस अधीक्षक बच्चन सिंग हे देखील घटनास्थळावर दाखल झाले होते। गुरुवारच्या रात्री 2 दिवसांपूर्वी अकोल्यातील आलेगाव येथे 3 घरात चोरी झाली होती। प्रतिष्ठित उद्योगपती भरतिया यांच्या निवासस्थानी चोरट्यांनी तब्बल 1.5 ते 2 कोटी रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला। ही चोरीची घटना गांभीर्याने घेत आणि स्थानिक गुन्हे शाखेसह खदान पोलिसांचे पथके तयार करून चोरट्यांच्या शोधात रवाना झालेत। या प्रकरणी खदान पोलीस गुन्हे शाखा पथक यांनी कसून तपास केला असता मुख्य आरोपींचा शोध लागलाय। पोलीस पथकाने अहमदनगर जिल्ह्यातील पाखोरा या गावातील रहिवासी 37 वर्षीय जिगर कमलाकर पिंपळे याला मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले। आरोपींनी चोरी केल्यानंतर हिस्से वाटणी करून आपापल्या मार्गाने पळून गेले होते। आरोपीने चोरी केल्याची कबुली दिली आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक बच्चन सिंग, अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे यांच्या आदेशाने अकोला गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक आशिष शिंदे, ASI दशरथ बोरकर, पोलीस कर्मचारी फिरोज खान, अब्दुल माजिद, खुशाल नेमाडेसह सायबर पोलिसांचा कारवाई करण्यात समावेश आहे। जाता जाता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या।
आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवर सुद्धा बघू शकता। यामध्ये GTPL चॅनल नंबर 73, फास्टवे 256, सिटी केबल चॅनल नंबर 92 वर। जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावे। आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त YouTube, Facebook, Instagram आणि ट्विटरवर सुद्धा बघू शकता। याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राइब करा, फॉलो करा, लाईक करा। YouTube अकाउंट सबस्क्राइब करण्याकरिता सबस्क्राइब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहे। तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, Instagram आणि ट्विटर हँडल फॉलो करा। आपण व्हॉट्सॲपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता। व्हॉट्सॲप नंबर खाली स्क्रीनवर येत आहे। हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया, पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत। नमस्कार।